जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। सध्या सोलापूर विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध आहे। मुंबई सोलापूरची विमानसेवा आठवड्यातून 4 दिवस सुरू आहे। बुधवारी दुपारी 2:15च्या सुमारास स्टार एअरचे विमान मुंबईहून आले। नई जिंदगी वस्तीच्या बाजूने विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या विंगमध्ये पतंगाचा दोरा अडकला। मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे विमानाचे लँडिंग केल्याने मुंबईहून आलेल्या 34 प्रवाशांचा जीव वाचला। विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी परिसरातून पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतलं। सोलापूर विमानतळावर नई जिंदगीकडील बाजूने सर्व विमानांचे लँडिंग होते, तर सिद्धेश्वर सागर कारखान्याकडील बाजूने टेक ऑफ होते। बुधवारी दुपारी नई जिंदगी भागात काही जण पतंग उडवत होते। त्याच वेळी विमान लँडिंग करत असताना पतंगाचा दोरा विमानाच्या विंगमध्ये अडकला। ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली। अचानक निर्माण झालेल्या समस्येवेळी न घाबरता किंवा गोंधळून न जाता वैमानिकाने सुरक्षितपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं। दरम्यान बंदी असलेल्या नायलॉन मांजाची नई जिंदगी परिसरात विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेख, राहणार आनंदनगर 1 मजरेवाडी, याच्या विरोधात MIDC पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बिलाल शेखचे या भागात फारूक किराणा दुकान आहे। त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे। विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे विमान दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। पतंग उडवणाऱ्यांवर सोलापूर शहरात कायदेशीर कारवाई करणार असून अशा प्रकारच्या घातक स्वरूपाच्या मांज्यावर बंदी असताना त्याचा वापर करणे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असल्याचं सांगत संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय कवाडे यांनी दिली आहे। काल विमानतळ परिसरामध्ये आणि MIDC पोलीस स्टेशनच्या सर्वच हद्दीमध्ये नायलॉन मांजा आणि घातक स्वरूपाचे चायनीज मांजा आपण ज्याला थोडक्यात म्हणतो अशा स्वरूपाच्या सर्वच पतंग उडवण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं अशा दुकानदारांवर रेड्स करण्यात आलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलम 223 नुसार गुन्हे संबंधित व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्या विक्रीस बंदी आहे। त्याचबरोबर अशा स्वरूपाचे पतंग उडवणाऱ्या मुलांवर सुद्धा महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार खटले दाखल करण्यात आलेले आहेत। आता शहरभर ही जी स्पेशल ड्राईव्ह आहे ही सोलापूर शहरभर राबवण्यात येणार आहे। माझं या निमित्ताने सर्व सोलापूर शहरातील नागरिकांना आव्हान असेल, अशा स्वरूपाचा घातक स्वरूपाचा मांजा जो पक्ष्यांसाठी किंवा इतर नागरिकांसाठी सुद्धा घातक आहे आणि ऑफकोर्स एअरपोर्ट परिसरामध्ये तर या गोष्टींना परवानगीच नाही पतंग उडवण्यास। अशा स्वरूपाची कुठलीही कृती ही आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा घातक आहेच, पण यामुळे आपल्यावर गुन्हासुद्धा दाखल होऊ शकतो। याचं सर्वांनी भान ठेवावं आणि या गोष्टी करण्यापासून परावृत्त व्हावं।